हवे बरोबर गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. जय बजरंग वैजापूर. अमोल साळवे स्ट्राइक एंड वरती. योगेश भोजने उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे पण रीच मध्ये होता चेंडू. रिव्हर्स हा परवलीचा फटका आहे. आपण एखादा शब्द म्हणतो ना परवलीचा शब्द, हा परवलीचा फटका आहे. कारण दर 2 बॉल नंतर एक तुम्हाला रिव्हर्स स्वीप बघायला मिळतो. पूर्वी तो दुर्मिळ होता. सरळ बॅटनं उचलण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड ऑफ तयार आहे. अजून धाव नाही आहे. 2 चेंडू मध्ये योगेश भोजनेनं उभं करून ठेवलेला आहे अमोल साळवेला. जालना जिल्ह्यातला हा सुपरस्टार आहे द ग्रेट अमोल साळवे. महाराष्ट्रातील विविध विभागातील अत्यंत ताकदवान बलाढ्य खेळाडू शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आहे. उंच उंच फसलेला फटका. कोण येणार आहे खाली. यस टॅकन टॅकन. अप्रतिम कॅच. पहिला खेळाडू 0 धावसंख्येवरती 0चा चष्मा घालून अमोल साळवे बाद. बिग विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. क्रिकेटमध्ये काही घटना अशा असतात की ते घटना बघणं, घटना पाहताना फक्त डोळे खुश होत नाही तर मन सुद्धा बसतं, मेंदूला सुद्धा खाद्य मिळतं. अशा अनेक संस्मरणीय घटना आपण डोळ्यांच्या पटलावर निश्चित केलेल्या आहेत. आज देखील अशाच घटनांचे साक्षीदार आपण सगळेजण होणार आहोत. कव्हरच्या डोक्यावरून उचलायचा प्रयत्न होता. डीप वाईडिश मिडऑफचा खेळाडू तिथे पोहोचला खाली आणि अत्यंत सुंदर कॅच. अविनाश गुळवे वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. अप्रतिम कॅच. मागे गेला. मागे जात चेंडूवरती नजर मात्र काढून घेतली. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील तिथे खाली जवळ होता. मात्र दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन बघायला मिळालं. अमोल साळवेची विकेट. मोठी विकेट आहे. मॅच विनर आहे अमोल साळवे. मागच्याच मॅच मध्ये धुरंदर खेळी उभा करणारा एक धावांचा धुरंदर मात्र 0वरती परतलेला आहे. 0चा चष्मा घालून. यस इथे चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा निर्धाव फलकावरती. मात्र 1 धाव. 1 बाद 1. काय गोलंदाजी आहे. अल्ताफ शेख नवीन फलंदाज. गोलंदाज योगेश भोजने. सातत्यपूर्ण कामगिरी योगेश भोजनेची स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. दिशा टप्प्यांवरती अचूक आहे. काही वेळाच त्याच्या गोलंदाजीवरती हल्ला झालाय पण त्यातून पुन्हा तो सावरलेला आहे. पुन्हा आक्रमकतेला भर दिलाय. शॉर्ट ऑफ लेन. पुहू केला चेंडूला आणि सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 0 धावसंख्येवरती अमोल साळवे. मात्र त्यानंतर जय गायकवाडनं चौकारानं खातं खोललंय. 5 धावा फलकावरती येत आहेत. पहिलं षटक अजून सुरूच आहे. गोलंदाज योगेश भोजने. अत्यंत सुंदर मॅच. खरं तर या स्पर्धेचा विजेता कोण आहे हे श्री साईबाबांनी एका लिफाफ्यामध्ये बंद करून ठेवलेले आहेत. लिफाफा लॉकरमध्ये आहे. बाहेरची कड जरूर. थर्डमॅनला आहे क्षेत्ररक्षक. धावांची शक्यता बिलकुल नाही आहे. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जय बजरंग वैजापूर. 5 धावा 1 गडी बाद. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. साईबाबांनी तो लिफाफा बंद केलेला आहे आणि लॉकर मध्ये ठेवलेला आहे. तो लगेच बाहेर येणार नाही. त्यासाठी अजून थोडा वेळ प्रतीक्षा आहे आपल्याला. ही मॅच अजून एक मॅच आणि मग सगळ्यांच्या लक्षात येईल तो लिफाफ्यामध्ये कोणाचं नाव आहे. या वर्षीची बुलेट कोणाला मिळणार आहे. या वर्षीची स्प्लेंडर कोणाला मिळणार आहे. मागच्या 2 वर्ष मला वाटते तारू भाऊंनी बुलेट जिंकली होती. नवीन भाऊंनी स्प्लेंडर जिंकली होती. आता दोघेही शर्यतीत नाहीत. त्यामुळे नवीन विजेता. बुलेटचा मालक नवीन आहे. स्प्लेंडरचा मालक नवीन आहे.
सन्माननीय अरविंद अप्पा कोते पाटील उपस्थित आहेत. स्वागत हो. उंच आकाशामध्ये चेंडू वाईडिश मिड ऑन डाऊन द बॉल. वंडरफुल टेकन. सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज तंबूकडे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. प्रत्येक फलंदाज कॅच देताना अविनाश गुळवेलाच का निवडतोय? अमोल साळवेनं पहिल्या षटकामध्ये कॅच सोपवला अविनाश गुळवेकडे. त्याच्यानंतर आता बाद झाला फलंदाज अल्ताफ शेख, त्यानं सुद्धा निवडला अविनाश गुळवे. 2 कॅच अविनाश गुळवेकडे आणि 2 बाद फलकावरती धावा 5. जय बजरंग वैजापूर. मगाशी आम्ही चर्चा करत होतो भगवान हनुमान, महारुद्र हनुमान, महाबली हनुमान संकट मोचक आहेत, तारणहार आहेत. मात्र जय हनुमान वैजापूर अडचणीत असताना आता त्यांच्यासाठी तारणहार कोण असेल? 2 बाद झालेले आहेत. अंकुश शेकडे, जय गायकवाड. उंच फटका. क्षेत्ररक्षक तिथे मागे आहे. टॉस मोठा आहे मात्र व्यवस्थित अडवलाय. कुठलंही नुकसान होणार नाही इथे, पण धाव 1 मिळणार. योगेश भोजने इज देअर. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये बघितलं ना तर श्री साई सूर्या 11 लोणी संघाचा वर्चस्व आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू टप्पा पडला, तो पुढे आला बघा. हे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ज्यावेळेस चेंडूला टॉस मोठा असतो तुम्ही पुढे या आणि उंची घेण्याच्या अगोदरच चेंडू अडवा. म्हणजे नागाचा फणा काढायच्या अगोदरच नागाला दाबून टाकायचं. असं नाही, त्यासाठी निष्णात सर्पमित्र पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित नॉलेज पाहिजे, तेव्हाच तुम्ही विषारी साप पकडू शकता. उजव्याच्या बाहेर. ओहो, अप्रतिम बॉल आहे. पाय सुद्धा हलू दिले नाहीत. गुड लेंथ वरती टाकला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी सहजपणे खेळून काढलेला आहे. फलकावरती धावा मिळणार आहेत. 6 धावा. 2 गडी बाद 6. जय बजरंग वैजापूर. सहा धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि यस कड निश्चित आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. धाव बाद होण्याची संधी आहे आणि अजून एक फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पाठोपाठ फलंदाज बाद होऊन परत आहेत सहजपणे. इथे दोघांचं ताळमेळ पूर्ण संपला होता. फलंदाजाला जागा सोडायची नव्हती. नॉन स्ट्राईक एंडला असं वाटलं की चेंडू स्क्वेअर लेगच्या हातात येणार नाही. तो आधीच सुसाट निघाला होता, ब्रेक लागलाच नाही आणि ऍक्सिडेंट मात्र झाला. सन्माननीय शंकर नाना गोंदकर सरांचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. फलकावरती 6 धावा. 3 बाद 6. अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये जय बजरंग वैजापूर. जय गायकवाड स्ट्राईक एंडला. मंगेश नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज निलेश गायकवाड. 1 विकेट काढली. 1 फलंदाज धावबाद झालेला आहे. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळायचंय. कनेक्शन मिळालंय मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. फंबलिंग थोडंसं आणि पाहिलं, धावा घ्यायला निघाले. धाव पूर्ण होईल. 1-1 धाव सुद्धा जिकिरीची आहे. 1-1 धाव सुद्धा संघर्षातून येते, सोपी राहिलेली नाहीये. या अगोदर धावा सोप्या होत्या, आता त्या अवघड झालेल्या आहेत आणि कोंडी केलेली. सगळ्या बाजूनं क्षेत्ररक्षकांनी प्रचंड कोंडी केलेली आहे. ही कोंडी फोडणं सध्या तरी दुर्लभ दिसतंय. गोलंदाज निलेश गायकवाड. गोलंदाज असेल. फलंदाज स्ट्राईक एंडवरती मंगेश. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत मंगेश. डोकं शांत ठेवणं इथे जास्त महत्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटची गरज आहे. अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. अलॉंग दी कार्पेट चेंडू. फॉर्मलिंग तिथे गौरव नेक कडून. 2 धावा प्राप्त होतील. जिथे 1 शक्य होती तिथे 2 धावा आणि षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ संपला. जय बजरंग वैजापूर 9 धावा 3 गडी बाद 9.
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. काय बॅटिंग बघत होतो आम्ही, डोळे दिपवणारी रोषणाई बघत होतो. आणि आता बॅटिंगला का ग्रहण लागलेलं आहे. 2 षटकांमध्ये धावा कुठे दिसत नाहीत, फक्त 9 धावा फलकावरती. 3 फलंदाज पडलेले आहेत. नववधू जसं लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर तिचा स्वभाव बदलतो तसा खेळपट्टीने स्वभाव तर बदलला नाही. बघूया पुढे काय घडतंय. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. राखेतून उठून फिनिक्सचा पक्षी झेप घेतो. फिनिक्स काल्पनिक आहे, पण या स्थितीतून जर उंच झेप घेत असेल वैजापूर जय बजरंग, तर निश्चित फिनिक्स पक्षालाही स्पर्धा करेल अशी कामगिरीचे आम्ही वर्णन करू. जय बजरंग वैजापूर. 9 धावा फलकावर, 3 गडी बाद. वाह वाह वाह, काय बॉल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा निर्धाव चेंडू. योगेश भोसने इज द मॅन. पहिल्या षटकामध्ये जळते निखारे टाकत होता फलंदाजांवरती. आता सुद्धा तेवढीच आग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, त्याची धग इथे जाणवते. उंच फटका, एलिव्हेशन जास्त आहे. स्क्वेअरला गेईल का, बॅकवर्ड स्क्वेअरला गेईल का, कोणी नाहीये. निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू. 2 धावा इथे मिळणार आहेत. फलकावरती 2 धावा घेत 2 अंकामध्ये पोहोचणारा स्कोअर 11. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14वा चेंडू बघितलेला आहे 2 अंकामध्ये धाव फलकावरती लागण्यासाठी. सगळीकडून धावांची कोंडी केलेली. एक धाव मिळणं सुद्धा इथे आता दुरापास्त आहे. योगेश भोजने समोर फलंदाज जय. फटका येतोय जयच्या बॅटमधून, अक्रॉस द बॅट. तिथे गौरवने काढवतोय, थोडासा फंबलिंग तिथे. आणि थ्रो देखील खूप उंचावरून येईल. खरं तर थ्रो हा व्हॉट्सअप मेसेज सारखा यायला पाहिजे, परंतु इथे तो तेवढा वेगवान नव्हता. पूर्वी आपण खरं तर तो गुगल पेमेंट सारखा यायला पाहिजे, गुगल पे सारखा पेमेंट सारखा यायला पाहिजे थ्रो, पण तेवढा वेगाने नाही आला. तो NEFTच्या वेगाने आला आणि नशीब मनी ऑर्डरच्या वेगाने आला नाही. 13 धावा, 3 गडी बाद. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. योगेश भोजने. पूर्वी मनी ऑर्डर यायची. इथे असतील काही, आता खेळाडू कोणी नसतील मनी ऑर्डर स्वीकारणारे, काही पालक असतील जे त्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये असतील. म्हणजे हा 2000च्या अगोदरचा काळ असेल. त्यावेळेस मनी ऑर्डर, मुलगा बाहेर शिकायला असला की तो मनी ऑर्डर करायचा. मुलगा नोकरीला असला, फेअर डिलिव्हरी की तो आई वडिलांना मनी ऑर्डर करायचा. मग पोस्टातून तेवढे पैसे बंद पाकिटात भरून त्याचं काही स्टॅम्प चिटकवून पोस्टात दिले जायचे आणि मग ते दर मजल करत ते पैसे आपल्यापर्यंत यायचे. मला वाटत नाही कोणाला मनी ऑर्डर इथे आता नवीन खेळाडूंपैकी आली असेल. यस, जय गायकवाड. 9 धावा फलकावरती आहे 10 चेंडूंमध्ये. योगेश भोजने गोलंदाजी मार्कवरती जय बजरंग वैजापूर. मात्र 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा योगेश भोजनेने खर्च केलेल्या आहेत. कनेक्शन आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सुईतून दोरा वावा तसा जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ट्रॅफिक मधून रस्ता कसा काढायचा मला वाटतं शिर्डीच्या बाईक स्वारांना नसेल माहिती, कारण शिर्डीमध्ये मी गेले 7 दिवस बघतोय ट्रॅफिकच नाहीये. पण कधी ट्रॅफिक असेल तर शिर्डीतली पोरं रस्त्यावरती बाईक घेऊन येत असतील असं मला वाटत नाही. 17 धावा 3 गडी. आमच्या पुण्याच्या पोरांना विचारा कसा ट्रॅफिक मधून रस्ता काढायचा. बस तसा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या ट्रॅफिक मधून सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. धावा 17, 3 बाद 17. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा एकदा तिसरे पंच त्यांचा निर्णय पोहोचवतायत. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू ठरेल. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये योगेश भोजने. कनेक्शन परफेक्ट
आवाजाला गोड, फटक्याला नाही तोड, षटकार बिनजोड. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मंगेशला मिळालेलं आहे कनेक्शन. कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग. शिर्डीतल्या लोकांसारखाच गोड फटका. धावा मिळतायत 6. अत्यंत सुंदर 23 धावा. संजीवनी देणारा षटकार आहे, दिलासा देणारा षटकार आहे, आत्मविश्वास रोमारोमात निर्माण करणारा षटकार आहे. या 6 धावांबरोबर फलकावरती 23. 3 बाद 23 षटक संपले. 3 अजून 3 षटक शिल्लक. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलंदाज रिटायर्ड आउट होतोय आणि मला वाटतं आउट होणारा फलंदाज आहे मंगेश राशीनकर. बरोबर, मंगेश राशीनकर रिटायर्ड आउट होतोय. एखाद्या फलंदाजाला जर खेळायचंच नसेल तर त्याला पंचही मैदानामध्ये थांबू शकत नाही, तो बाहेर जाऊ शकतो. मात्र तो रिटायर्ड आउट होतो म्हणून जाणार आहे, तो परत मैदानामध्ये बॅटिंगसाठी या मॅचमध्ये येणार नाही. रिटायर्ड हर्ट झालेला जखमी झाला असेल एखादा खेळाडू तर तो परत येऊ शकतो. अर्थात मला अनेक जण म्हणाले की ते 5 विकेट नंतरच यायला पाहिजे त्याने, तसं काही नाही आहे. तो पुढची विकेट पडल्यानंतर लगेच येऊ शकतो. त्यामुळं रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आउट या दोघांमध्ये फरक आहे. फलंदाज रिटायर्ड आउट झालेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटची घोषणा. एक धाव फलकावरती जोडली जाते. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. जय बजरंग वैजापूर पोहोचतायत 24 वर. 3 बाद 24. चौथं षटक सुरू झालेले निलेश गायकवाड. पहिल्या षटकामध्ये अत्यंत भेदक गोलंदाजी, दाहक गोलंदाजी, तिखट गोलंदाजी केली होती निलेश गायकवाडनं. लेंथ बॉल, आकाशामध्ये चेंडू आणि पॉइंट डाऊन दी बॉल. चौथा फलंदाज पुन्हा अविनाश गुळवे. वा, जिकडे अविनाश गुळवे तिकडे कॅच. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेंथ बॉल होता, उडवायचा प्रयत्न जरूर, वरची कड लागली आणि अविनाश गुळवे पुन्हा डाऊन दी बॉल. तिसऱ्यांदा जिथे कॅच तिथे अविनाश गुळवे. ऑल एंडर स्पॉट येतो. म्हणजे ऑल एंडर स्पॉट जगामध्ये म्हटलं जातं बर्म्युडा ट्रँगलला. बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य मला वाटते शास्त्रज्ञांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रमाणात त्यांना यश देखील मिळालेले आहे असं समजलेलं आहे मला. पण ते काय रहस्य आहे ते ब्रीफमध्ये मी वाचलेलं नाही. पण तिथे जो कोणी पोहोचतो तो नष्ट होतो. त्या जागेवरून विमान जरी गेलं तर तिथे खाली पडतं असं म्हणतात. जहाज तर पुन्हा सापडतच नाहीत. अविनाश गुळवे हा बर्म्युडा ट्रँगल आहे. तिथे गेला, संपला. 3 वेळा 3 कॅचेस त्याने पकडलेले आहेत. फलकावरती 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग वैजापूर. श्री साई सूर्या 11 लोणी विरोधात ही रंगलेली मॅच. सगळ्या बाजूने वेढा टाकले. 4 फलंदाज बाद झालेले, 1 रिटायर्ड आउट झालेला आहे, 5 फलंदाज परतलेले आहेत. अर्धा संघ पवेलियन मध्ये आहे आणि राहिलेले चेंडू शिल्लक आहेत. लेंथ बॉल सरळ बॅटनं उचललाय, लॉंग ऑनला धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. विकास पवार, जय गायकवाड. जोडी मैदानामध्ये जय गायकवाडनं 12 चेंडूमध्ये 19 फटकावलेले आहेत. 28 पैकी 19 जय गायकवाडच्या आहेत आणि 4 विकास पवारच्या आहेत. इतर फलंदाज फक्त 5 धावा जोडू शकलेले आहेत. जे 5 पवेलियन मध्ये बसलेले आहेत त्यांनी फक्त 5 धावा जोडलेल्या आहेत. विकास पवार चौकाराने सुरुवात करतोय. व्हेरी कॉन्फिडन्स. पहिल्या बॉलवरती मोठा फटका मिळालेला आहे. इतर फलंदाजांना जिथे धावा सापडल्या नाही तिथं पहिल्या बॉलवरती 4 काढल्यात पट्ट्यानं.
यास लेंथ बॉल खोलवर टप्प्याचा खांडून काढला चेंडूला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तिथे अडवेल. एक धाव इथे येणार आहे. फलकावरती धावांची संख्या 29. 4 बाद जय बजरंग वैजापूर. क्षेत्ररक्षण सातत्यानं बदलावं लागतंय, मात्र तुम्ही क्षेत्ररक्षकांमध्ये एनर्जी बघा. ज्यावेळेस चेंडू अडवला जातो डेड होतो, लगेच उजवा वासाचा फलंदाज आला की स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप स्क्वेअर लेगला पोहोचतोय. मिड ऑनचा खेळाडू लगेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप फाईन शॉर्ट फाईन लेगला पोहोचलाय. मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचलेले आहेत. सन्माननीय कृष्णा शेठ तरकसे उपस्थित होत आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत. उंच उंच लॉंग ऑफ हो 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 कॅच सुटलेला आहे. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. या ठिकाणी अफाट दातृत्व आणि कार्यकुशल नगरसेवक शिर्डी नगर परिषद 4थ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे सन्मान्य सतीश भाऊ तथा नंदू भाऊ गोंदकर पाटील यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. लेंथ बॉल जीवदान मिळालेलं आहे. मी बघत होतो की तिथे अविनाश गुळवे आहे का, पण नव्हता तिथे रवींद्र बोरसे होता. कॅच सुटलेला. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विकास पवारनं धावा घेण्याचं धारिष्ट दाखवलेलं आहे. आज बघायचं, आज एवढं सोपं नाही. धावा घेणं सोपं नाही. इथून पाठीमागे आम्ही बघत होतो मागच्या मॅच मध्ये धावा फलंदाजांच्या पाठीमागे अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. आता फलंदाज धावांच्या पाठीमागे धावतायत, पण धावा काय हातात सापडत नाहीत. 30 धावा 4 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. या अक्रॉस द बॅट खेळायचंय. चेंडू तिथंच आहे. पुढे जाणं धोका असू शकतो. मागे फिरलेला आहे. धावा मिळणार नाहीत. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. जय बजरंग वैजापूर. 30 धावा 4 गडी बाद. सन्माननीय नितीन भाऊ कोते आणि सन्माननीय अमित भैया शेळके या दोन्ही अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. 2 मिनिट आणि 36 सेकंद राहिलेत. 1 षटक पूर्ण करायचं एवढ्या कमी वेळामध्ये, अन्यथा रिस्ट्रिक्शनला सामोरे जावं लागेल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 30 धावा 4 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 2 षटकं शिल्लक आहे. लहानची मुरडी सुद्धा क्रिकेट किती उत्कंठापूर्वक मॅच बघतायत बघा. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता बघितल्यानंतर. फुलटॉस चेंडू होता. दिशा दिली चेंडूला मिड ऑफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये गौरव अडवेल. 1 धाव येऊ शकते फलकावर. 31 धावा 4 गडी बाद. 5वं षटक एव्हाना सुरू झाले. जय गायकवाडचं कौतुक करावं लागेल. त्यानं 20 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे इतर फलंदाज जिथे धावांची पेरणी करू शकलेले नाही तिथे या पड्याने पीक काढलेलं आहे. आणि फक्त त्यानं एकच पीक नाही काढलं तर रब्बी खरीप काय बारमाही सगळी पिकं काढलेत त्याने आज. 20 धाव 21 वरती नाबाद आहे. 14 चेंडूंमध्ये. स्ट्राईक एंड वरती विकास पवार. नॉन स्ट्राईक एंड वरती जय गायकवाड. 31 धावा 4 गडी बाद. थोडासा दिलासा निश्चित दिलेला आहे. अर्थात आज पिकांना बाजारभाव काय हा प्रश्न थोडासा चर्चेचा असू शकतो, पण धावा काढलेल्या आहेत त्याने. धावांचं पीक काढलेलं आहे त्याने. इतर फलंदाजांना थोडं अजून पिकांना पाणी देण्याची खत देण्याची आवश्यकता आहे. खाली राहिलेला चेंडू खोदून काढलेला आहे. पुन्हा धाव घ्यायला निघालाय यष्टीरक्षक राहुल जोनवाल. उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ढकलण्याचा प्रयत्न षष्ट्यांवरती, मात्र फसलेला आहे तो. फलकावरती 32. 4 बाद 32. पहा ब्लॉक मध्ये चौडा तोड चेंडू. टो क्रशिंग यॉर्कर. तिथे 2 पायाच्या मधून ढकलला चेंडूवरती राहुल जोनवालनं. त्याला सराव लागतो. महेंद्रसिंह धोनीला विचारा त्याने किती सराव केला असेल, त्याला किती यातना झाल्या असतील या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तेव्हा त्यानं स्वतःला तावून सुलाखून तयार केले आणि मग तो आता सहज करू शकतो काम. युवा नेते आशुतोष भाऊ खुशाल गोंदकर उपस्थित होत आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांच्या वतीनं स्वागत. या स्वीप करायचा होता, टायमिंग नाही मिळालं. खूप आधी बॅट फिरली. खरं तर चेंडू उशिरानं आला आणि एकच धाव प्राप्त होते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय.
3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा रवींद्र बोरसे आणि वेळ संपलेली आहे. निर्धारित वेळ संपलेली आहे, त्यामुळे पुढच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायला तयार राहा. 33 धावा, 4 गडी बाद. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. गोलंदाज रवींद्र बोरसे. एकच षटक रवींद्र बोरसेकडे आहे. काही सामन्यांमध्ये त्याने 2-2 षटकं टाकलेली आहेत. यस यस यस, दिशा दिली चेंडूला. गॅप मोठा आहे. डावे यष्टीवरचा चेंडू. विकास पवार. अत्यंत सुबक खेळलेला हा चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. विथ द स्पीड ऑफ बॉल, चेंडूच्या वेगाचा वापर करत दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत. 37 धावा, 4 गडी बाद. जय बजरंग वैजापूर. रवींद्र बोरसे. यस यस यस, उडवलाय चेंडू, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. टॉस मोठा असेल आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अप्रतिम कॉम्बिनेशन. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यास यश मिळालेलं आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे आले. खरं तर लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक खूप मागे होता. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने तिथे धाव घेतली पहिल्यांदा. त्याच्या हातातून निसटला. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक मागून आला, त्याने अडवला आणि परत थ्रो कुणी केला तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. यास, इथे बघा काय जबरदस्त कॉम्बिनेशन दाखवले. संघाच्या धावा वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं केलेलं क्षेत्ररक्षण. प्राणाची बाजी लावत पावनखिंड कशी लढवायची असते, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवली होती. पावनखिंड पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीच्या सत्रामध्ये रात्री 10 वाजता साधारणतः छत्रपती शिवाजी राजांनी पन्हाळा सोडला असेल. 53 किलोमीटर पर्यंत घोडखिंड आहे. रात्रीतून धावत त्यांनी पार केलेलं अंतर आहे. यस यस यस, उंच उंच फटका आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. विकास पवार होईल बाद. बॅट बदलली आणि घात झाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. फलकावरती धावांची संख्या 39. 5 बाद 39. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. पावनखिंडीच्या लढाईचं वर्णन ऐकलं ना तरी अंगावरती शहारे निर्माण होतात. रात्रीचा अंधार आहे. सरळ वाटेने धावत नव्हते मावले. छत्रपती शिवरायांची पालखी घेऊन धावत होते. सोबत 500-600 मावळे होते. जेधे बांदलांची फौज होती. 600 जण रात्रीच्या अंधारात दगड गोटे काटे कुटे ठेचाळत धावतायत. आणि विचार करा, 10 वाजता निघाल्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत ते घोडखिंडीत पोहोचलेले आहेत. 7 तासांमध्ये 53 किलोमीटरचं अंतर धावलेत. आणि त्याच्यानंतर समजतं सिद्धी मसूद मागून येतोय 5000ची फौज घेऊन. बाजीप्रभू देशपांडे 300 लोक बरोबर घेऊन खिंडीत थांबतायत. उरलेले मावळे घेऊन छत्रपती शिवाजी राजे विशाळगडाकडे निघालेले आहेत. आणि सकाळी 6 वाजता युद्धाला तोंड फुटल्यानंतर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत 300 मावळे 5000 लोकांना झुंज देत आहेत. एकही गणिम खिंडीतून पुढे सरकू देत नाहीत. ना तहान, ना भूक, ना पाणी. काय पराक्रम असेल तो. हा पराक्रम आहे या मातीचा. हा इतिहास आहे या मातीचा. शेवटचं षटक मैदानामध्ये. यस, फटका खेळलाय मिड विकेटला. अलॉंग दी कार्पेट. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिंड ओलांडली, बांध फोडला. धावा मिळतात 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 43 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय बजरंग वैजापूर. आज संपूर्ण 6 षटके ही दुष्काळाची आहे. धावा मिळाल्या. कधीतरी एक छोटीशी पावसाची सर आलेली आहे. गौरव नेक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, टाकतोय षटक. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. थ्रो करा बाय. अगर किसी चीज को दिल से चाहो ना पूरी कायनात लग जाती है तुम्हें उसे मिलाने के लिए. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि फलकावरती धावांची संख्या 45. 5 बाद 45. जय बजरंग वैजापूर. जय गायकवाड 28 वरती नाबाद आहे. 17 चेंडूमध्ये प्रदीप माळवेला अजून स्ट्राईकला यायचंय. जय गायकवाड मला वाटतं सलामीला होता. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आला होता जय गायकवाड. पहिल्याच षटकामध्ये त्याला यावं लागलं होतं. तिथून पुढे
संयमानं त्यानं परिस्थिती हाताळलेली आहे. एका बाजूनं एक एक खेळाडू धारातीर्थी पडत असताना दुसऱ्या बाजूनं तो ठामपणे उभा राहिलाय, शांततेने उभा राहिलेला आहे, संयमानं तो खेळलेला आहे. परमेश्वराने त्याला बनवताना सुद्धा खास स्पेशल डिझाईन म्हणून बनवलेला आहे. यस, स्क्वेअर लेगला चेंडू जमिनीचा समांतर, तो अजिबात चेंडू उचलू देत नाही वर. एकदा वेवणा, दुसरी धाव कदाचित, ओ हो हो, बचावलेला आहे, बालंबाल बचावलेला आहे. काळ आला होता, वेळ आली नव्हती. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. 2 धावा मिळणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का, मानव हा वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे, म्हणजे गरम रक्ताचा प्राणी आहे. आणि काही प्राणी असे असतात की कोल्ड ब्लडेड ॲनिमल असतात, म्हणजे ते थंड रक्ताचे असतात. पण जो जय गायकवाड आहे ना, तो मला वाटतंय स्पेशल डिझाईन केलेला आहे. तो कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे, म्हणजे थंड रक्ताचा आहे. परमेश्वराने त्याचं रक्त थंड बनवले, तो तापत नाहीये. शेवटचं षटक मैदानामध्ये अगदी शांतपणे त्याने परिस्थिती हाताळलेली आहे, टीमला अधिक चांगल्या मजबूतीत आणलेले आहे. यस, परत एकदा बघा, चेंडू जमिनीचा समांतरच मारणार तो आणि 4च मारणार. पुन्हा एकदा 4. बजाव. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 34 धावा नाबाद. जय गायकवाड 51 धावा, अर्ध शतक फलकावर. धावांचं ओझ उचलणारा ॲटलॉस मैदानामध्ये, धावांचा गोवर्धन उचलणारा श्रीकृष्ण असंही म्हणू शकतो. 51 धावा, 5 गडी बाद. ओ हो हो, आता हवेत आहे आणि बाहेर आहे. जय गायकवाड नो बॉल वरतीच षटकार. 6 खुदा दे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या खेळीची चव जिभेवरती कायमस्वरूपी रेंगाळत राहील. अत्यंत संघर्षपूर्ण खेळ आहे, त्याचं कौतुक झालं पाहिजे. जय गायकवाड. फुल टॉस बॉल होता ओव्हर द वेस्ट आणि तो सरळ भिरकावून दिलेला आहे. दिसतोय चेंडू कमरेच्या उंचीच्या वर आहे, पण पंचांचा निर्णय आपल्याला प्रतीक्षित आहे. तो फलंदाज कुठे, त्याची पोझिशन लक्षात घेईल, चेंडूची हाईट लक्षात घेईल, कुठे येतोय चेंडू. यस, नो बॉल. नो बॉल. पंचांचा निर्णय कायम आहे. आणि 58 हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची 1 रन. समोरून किती संकट आली तरी डगमगून जाऊ नका. संयमानं उभे राहा, शांतपणे संकटांना तोंड द्या. एक दिवस तुमचा येईल, तुम्ही यशाच्या शिखरावरती असाल. हेच दाखवून दिलंय जय गायकवाडनं. काय फलंदाजी आहे, निव्वळ कौतुक, कौतुक आणि कौतुक. जय गायकवाड. उजव्या इशा बाहेरचा चेंडू आहे, इथे यष्टीरक्षकाकडून मिस होईल. ओ जय गायकवाड निघालाय, दुसऱ्या खेळाडूकडून साथ नाहीये आणि परतावं लागेल जय गायकवाडला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे 22 ॲज अ 22 आणि एका धावेबरोबर फलकावरती धावा 59. 6 बाद, 7 बाद 59 खरं तर, कारण इथे रिटायर्ड हर्ड जो खेळाडू बाद झालेला आहे तो तुम्हाला विकेटच्या कॉलममध्ये दिसणार नाही, परंतु 7 विकेट आहेत. 59 धावा. शेवटचं षटक अजून सुरूच आहे. 20 धावा अजून आतापर्यंत खर्च झाले आहेत गौरव नेक कडून. थोडासा हात सैल ठेवलाय गौरव नेकने. उंच फटका आणि यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या चेंडूवरती पण विकेट. एकांडा शिलेदार लढलाय जय गायकवाड. इतर फलंदाजांनी मात्र तलवार मॅन केलेली आहे. 7 ने 8 गडी बाद 59. 6 षटकांमध्ये स्कोअर उभा राहिलेला आहे. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. 60 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. शिर्डी नगर परिषदेच्या कार्यकुशल कार्यतत्पर
शिर्डी नगर परिषदेच्या कार्यतत्पर कार्यकुशल नगरसेविका आणि शिर्डी नगर परिषदेच्या कार्यसम्राट नगराध्यक्षा आणि सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात ताईंचं आगमन झालेलं आहे. नगराध्यक्षा ताई इथे उपस्थित आहेत. शिर्डी नगर परिषदेची सूत्र त्यांनी नव्यानंच हातात घेतलेली आहेत आणि आज वेगानं विकसित होणाऱ्या शिर्डी नगर परिषदेला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करतायत. ताईंचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत आपल्या ज्या भगिनी कार्यकर्त्या उपस्थित आहेत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर काय मॅच झाली. एका बाजूने विकेट पडत होत्या. जय गायकवाड शांतपणे उभ्या राहिला, शेवटच्या सत्रामध्ये हल्ला चढवला आणि टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. आता पाहायचं आहे की या धावांचं रक्षण कसं करणार. जय बजरंग वैजापूर संघ कसं रक्षण करणार आहे आणि साई सूर्या 11 लोणी हे माफक आव्हान कसं दिमाखात ओलांडणार आहे. उत्सुकता प्रचंड आहे. फायनलिस्ट मध्ये कोणता संघ असेल फायनल मध्ये खेळणार, पोहोचणार आहे, फायनल खेळणार आहे, त्याचं उत्तर शोधायचंय. मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 पर्व 6. मी आता इथे थांबतोय आणि यानंतर लगेचच समालोचन कक्षामध्ये दाखल होतील जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. धन्यवाद नरेश ढोमे सर, धन्यवाद शाहरुख पठाण सर. पहिला डाव संपला आणि जसा पहिला डाव संपला की अपेक्षित जी धावसंख्या होती तिथपर्यंत संघ जाऊन पोहोचला. एका पाठोपाठ विकेट आल्या. अमोल साळवीची विकेट आली, त्यानंतर अल्ताफ बाद झाला. परंतु कौतुक करावं लागेल, दिवसभर मालेगावमध्ये छत्रपती चषकात आपली कामगिरी बजवत तिथून पुढचा 2 व्हीलरचा प्रवास करत शिर्डी नगरीमध्ये पोहोचला आणि या मॅचमध्ये आपली जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळाला जय गायकवाड. बहारदार खेळी जय गायकवाडची आपण पाहिली आणि धावफलकावरती धावसंख्या टोटल बनवल्यात 59, तर बनवायच्या आहेत 60 धावा इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणाऱ्या आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपयाचं प्राइज आहे, सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात नगराध्यक्ष ताईंच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत. पहिला चेंडू हलक्यात खेळला, क्षेत्ररक्षण, वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज सुरक्षित उजव्या बाजूला झेपवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लढावा लागेल, माहिती आहे आता जर लढलो नाही ना मग पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. उजव्या बाजूला झेपवला, सूर मारला गेला. पहिला चेंडू डॉट आहे त्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समेत अगदी आपण पाहतोय आपल्या शिर्डीनगर परिषदेच्या गटनेत्या सौवेदी प्रतीक्षाताई किरण कोते पाटील ठिकाणी उपस्थित झाल्यात. ताईंचं मनापासून स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 4 आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. हो अक्रॉस द लाईन. विकास पवारचा चेंडू होता राहुल जोनवाल साठी. एक विकास पवार अगदी आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, राहुल जोनवाल छत्रपती संभाजीनगर, दोन्ही एकाच गावातले खेळाडू आहेत. फुलटॉस होता, कव्हरला ढकललाय आणि मुख्य व्यासपीठाच्या समोर आलेला हा सूर्य प्रकारचा चौकार आहे. 4 रन.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय नगरसेविका छायाताई सुधीर शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नगरसेविका सुनीता मंगेश त्रिभुवन आपल्या सर्वांच्या लाडक्या नानी त्या ठिकाणी उपस्थित, त्यांचे मनापासून स्वागत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा अजून एक चौकार आहे. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढलाय. या 3 चौकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आता 12 धावा. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. विकास पवारवरती आक्रमण आहे. मुख्य व्यासपीठावरती मांदियाळी आज आमच्या सगळ्या मार्गदर्शक मंडळींची. हो 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 भन्नाट वेग होता. चेंडू आला डॉट. षटकाची झाली या समाप्ती. पहिलं षटक संपलं. धापरकर धावसंख्या बिन बाद 12. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिलं षटक संपलं. 12 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळालं. मुख्य व्यासपीठावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपल्या युवा शेडे ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण केलेला आहे. युवा शेडे ग्रामस्थांवरती प्रेम करणारा बराचसा मान्यवर वर्ग उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. पण विशेष म्हणजे एक गोष्ट मी आवर्जून सांगणार आहे. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळ्यांचा नामोल्लेख केला असेल का आपण? कुणीतरी एकाचं तरी दोघांची नावं राहिली असणार आहेत. म्हणून उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. पण ही जी मंडळी आहेत ना, ही मंडळी नेहमीच सांगतात युवा शेडे ग्रामस्थांना काय, आम्ही कधी तुमच्यावरती नाराज असत नाही. त्याचं कारण आहे की व्यासपीठावरती उपस्थित असणारी मंडळी आणि या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने असणारे क्रिकेट रसिक हे आमच्यावरती कधीच होत नाही नाराज. त्याचं कारण आहे आमच्या पाठीशी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. ही सगळी मंडळी प्रेम करणारी आहेत. मिड विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय तिथे खेळला गेलाय. शतरक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येणार आहे. सिंगलचे रूपाने धाव फलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो असेल आता 13 धावा. निलेश अण्णा गायकवाड संघाचा संघनायक इथे खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नरेश सरांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. 7 तासात 53 किलोमीटर. मंडळगडा वेडला विशाळगडाकडे जायचं आहे. गजापूरची खिंड पावन झाली म्हणून तिला नाव पडलं पावनखिंड. यावेळी सगळं आपण पाहतोय चेंडू खेळला गेला. तो मात्र कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू ढकललाय. एक सिंगल येणार आहे. धापरेकर धावसंख्या असेल आता 14 धावा. 14 रन. 14 वरती धावफलक आहे. परंतु ज्यावेळेस अगदी वेळा पडला गेला होता ना, त्यावेळेस 2 पालख्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. हा प्लॅन होता महाराजांचा. कारण तसं नाही केलं तर राजांवरती संकट ओढवलं गेलं असतं. इथं खराब चेंडू आलाय. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन. धावफलक वाढला. धापरकर धावसंख्या असेल आता 15 धावा. दरम्यानच्या काळामध्ये नगरसेविका सुनीताताई वसंत गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. ताईंचं मनापासून स्वागत. इथे अगदी आपण पाहतोय दूर वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि हलकंसं अपील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केलं गेलं. 2 पालख्या बनवल्या गेल्या होत्या. मग 2 पालख्यांमध्ये बसवायचं कोणाला? एका पालखीत तर मात्र श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे बसणार होते. दुसऱ्या पालखीत कोण? मग महाराजांसारखा उभा दिसणारा माणूस कोण होता? तो होता नावीस समाजाचा शिवा काशी. त्यावेळेस त्या 2 व्यक्तींचं जे संभाषण आहे ना, ते खूप सुंदर होतं आणि मनाला चटका लावणार होतं. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू अगदी खेळला गेलोय. मिड ऑफला शतरक्षक आलाय चेंडूवरती. तिथे अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. सिंगलच्या रोपाने धावफलक वाढणार आहे. ते असेल आता 16 धावा. 16 रन. धावफलकावरती धावसंख्या 16 आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारा शिवजयंतीचा सोहळा आहे. आज हा क्रिकेटचा महासंग्रामाचा सोहळा आहे आणि या मैदानावरती श्री साईबाबा मैदानावरती आज प्रेक्षक झाले ते गोळा. धावफलकावरती धावसंख्या आहे 16. बिनबाद 16. 26 चेंडू आणि 44. परत एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला योग्य दिशा मिळाली आणि चेंडू पोहोचल्यास सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौकार.
सीमारेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते चौकाराचे रुपये वाढेल त्या अजून बनवायच्या 20 धावा आहेत. आऊटचा जोडी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला फुलटॉस होता, फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करायचे अगदी फाईन लेगला जाताना पाहायला मिळाला. आपलं 20 आहे. परत एकदा अगोदरचा चेंडू आला नव्हता बॅटवरती, पण यावेळेस परफेक्ट बॅटवरती आलाय. रेषा भेदून जातोय आर पार क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापालकरची धावा संख्या 24 धावा, 2 षटक संपलेले आहेत. 4 ओव्हर बाकी राहिल्यात आणि या 4 ओव्हर मध्ये अजून एक 36 धावा संख्येचा पाठला करायचा आहे. मित्रांनो 4 ओव्हर राहिलेले आहेत ना, त्याच दरम्यान एक गोष्ट सांगावीशी वाटते की 4थ्या क्रमांकासाठी जी काही गाडी आपल्याला संघ मालकांसाठी आहे ते नगरसेवक दीपक भाऊ गोंदकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. त्या प्रकारची धावा संख्या अगदी आपण पाहतोय 24 आहे. प्रेक्षकांची गर्दी तुडुंब आहे. आज सर्व जाती धर्माचा वर्ग, जाती धर्माची लोक राजांची शिवजयंतीचा सोहळा संपन्न करत असताना असा बराचसा मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा आहेत, 4 ओव्हर बाकी आहेत. 36 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. हे षटक निर्णायक आहे आणि गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप माळवे. इथे गोलंदाजी मार्कावरती पाहायला मिळणार आहे. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. रेवाचा प्रयत्न होता इथे निलेशांना गायकवाड्याचा एक सिंगल येईल. त्या प्रकार धावा संख्या 25 धावा आहेत. 25 वरती धापलक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय Welcome to the action. This is 7S Live. 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 हॅलो Welcome to the action. फ्लडलाईट्स दरम्यान अगदी आपण पाहतोय प्रति ऑन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. Welcome to the action. This is 7S लाईट्स परत एकदा Live. ऑन होताना पाहायला मिळते. पण बऱ्याचशा व्यक्तींचे मोबाईलच्या टॉर्च ऑन होताना पाहायला Welcome to मिळतं the action. आणि एक विहंगम दृश्य. मे महिन्यात जर आम्ही बऱ्याच वेळा भंडारदऱ्याला जातो तो काजवा महोत्सव पाहिला, पण इथं सुद्धा आम्ही महोत्सव भरवला ना. आज बऱ्याचशा मोबाईलच्या टॉर्च ऑन झाल्या होत्या आणि अक्षरशः या अंधारातले दिवे चमकताना आम्ही पाहिले होते. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिले हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळाले, ज्यांचा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलला जाताना पाहायला मिळालेला आहे. नगरसेवक धनराज कैलासबाबू कोते पाटील साई सिद्धी वॉरियर्स या संघाचे संघ मालक यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत आहे. रिवाचा प्रयत्न बॅटवरती परफेक्ट चेंडू तर मिळू होऊ शकला नाहीये. एक धाव तर येणार आहे आणि चेंडू डीप दरम्यानला कव्हर करत असताना एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगल चेंडू धापाला पुढे पोहोचेल तो असेल आता 26 धावा आणि समीकरण आहे 21 चेंडू 34. ही मॅच सहजासहजी संपणार नाहीये. तुम्ही ज्या वेळेस अगदी स्पर्धा संपली त्यानंतर दिवसभरात जर तुम्ही क्रिकेटच्या गप्पा मारल्या असतील ना, तर या संघाची चर्चा जास्त प्रमाणात आहे. ते म्हणजे जय बजरंग वैजापूर. का? गोलंदाजांचा तोफखाना आहे. सोसायटीचे संचालक आदरणीय विकास भाऊ कोते पाटील उपस्थित झालेत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहणार आहे.
सीमारेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापार करते धावसंख्या अगदी आपण पाहतोय ती असणारे आता 30 धावा निम्म्या झाल्यात, निम्म्या अजून यायच्या आहेत. 30 आल्यात, अजून 30 यायच्या बाकी राहिलेल्या आहेत. बाईच्या रूपाने हा चौकार आलेला आहे. त्याचबरोबर नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. तिसऱ्या क्रमांकासाठी योगदान ज्यांच्या माध्यमातून तब्बल 71,000 रुपये दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोते पाटील भावी नगराध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन झाले. छोटे बापूंना विनंती राहील, बापू आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहणार आहे. दाबरकाची धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी 31 पण तिसऱ्या पंचांची मदत आहे. छोटे बापूंना विनंती राहील, छोटे बापू आपण व्यासपीठावरती यायचे. पेर डिलिव्हरी युवा शिटी ग्रामस्थ आयोजित असणारा हा क्रिकेटचा महासंग्राम अगदी आपण पाहतोय. भावी नगराध्यक्ष छोटे बापू आपण व्यासपीठावरती या. 31 धावा. यावेळेस अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल, चेंडू आलाय खराब. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धाबरगावची धावसंख्या असेल आता 32 धावा. यावेळेस परत एकदा डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल, खराब चेंडू आलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय निलेशदादा कोदे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं मनापासून स्वागत. विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. 33 धावा आहेत. तिसरं षटक चालू. यावेळेस इथं मात्र परत एकदा फाईन लेगला चेंडू पोहोचला जाईल आणि इथे लेग बायच्या रूपाने येतोय. लाभदायी, शुभदायी, फलदायी, आशादायी हा चौकार आहे. 4 रन. सीमारेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. कामाला देव मानणारा माणूस आदरणीय आमचे लाडके नगरसेवक निलेशदादा कोदे पाटील शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दादांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहणार आहे. या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळालं. नगरसेविका सौभाग्यवती वैशिल्याताई दत्तात्रय गोविंदराव कोदे पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याबरोबर आदरणीय आमच्या छायाताई पोपट शिंदे नगरसेविका त्या या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मनापासून स्वागत आहे. दिले जाताना विनंती दादा आपण व्यासपीठावरती यायचे. इथं 3 षटकं संपली. 37 धावा आहे. 4थ्या षटकाला सुरुवात विकास पवार. इथे अगदी आपण पाहतोय शरीरभेदक मारा होता, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतरचा नकार. तदनंतरचा नकार आपल्याला पाहायला मिळालाय. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी आपली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळते. नगरसेवक निलेशदादा कोदे पाटील यावेळेस इथे आपण पाहतोय निलेशांना गायकवाड होईल बाद. संघाचा संघनायक बाद. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट.
या ठिकाणी वैजापूरचे आमदार आदरणीय रमेश बोरनारे सर यांचे बंधू आदरणीय दिनेश बोरनारे सर यांच्या वतीने वैजापूर संघाने एक जबरदस्त कामगिरी केली ना, संघासाठी 2100 रुपयाचं प्राइज आले, त्यांचं मनापासून कौतुक. इथं बॅटर आउट होताना पाहायला मिळेल, तर न्यू बॅटर आता प्रदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाल शाहीर आमचे साईराज. बाल शाहीर आदरणीय आमचे साईराज संतोष कुमार माने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक सुंदर पोवाडा आपल्याला पावनखिंडची झुंज आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ती चर्चा आपण करत होतो. 37 धावा ते कडेच्या मोबाईलला शेवटचे 16 चेंडू आणि 23 धावा. 16 चेंडू 23 ची मॅच अजून बाकी. विकास पवार तयार आहे. पाहूया समोरच्या बाजूला प्रदीप गायकवाडला आपण पाहतो. माउंट ट्रॅकच्या बाजूला राहुल सोनवाल. क्वालिफाईड 2 ची मॅच जो जिंकेल तो मेगा फायनलला पोहोचणार आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय शरीरभेदक होता विकास पवार याचा. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि हे सिंगल एक बायच्या रोपाने धापलक वाढेल. धापरेकर धावसंख्या 38 धावा. उर्वरित 15 चेंडू बनवायच्यात 22. 15 चेंडूमध्ये 22 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. 2 पालख्या बनवल्या गेल्या. दुसऱ्या पालखीमध्ये कोणाला बसवायचं, राजेंद्र सारखा दिसणारा हुबेहूब होता शिवा काशीत. आणि त्यावेळेस राजेंद्र डोळ्यात पाणी आल्याने म्हटले, अरे शिवा तुला माहिती आहे का काय होणार आहे, तू तिथे गेल्यानंतर तुला मरण येणार आहे. हो 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 वेगात वेगात होता वेगात होता. इथे डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये रंगत 14 चेंडू 22 धावा. 14 चेंडू 22 ही मॅच अजूनही बाकी आहे. राजे म्हणले शिवा काशीतला तुला माहिती आहे का तुला मरण येणार आहे. म्हणला शिवा काशीत, हो राजे तिथे गेल्यानंतर मला मरण येणार आहे माहिती आहे मला. मग तरी तू जाणार. हा राजे मी जाणार का. बिगिट 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 चेंडू मात्र मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळणार आहेत 6 धावा. षटकार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल 44. 13 चेंडू 16. विकास तयार आहे. परत एकदा फाईनल लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट. 44. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. बनवायच्या 16 धावा. 12 चेंडू 16. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. षटकाची झाली आहे समाप्ती. तुमच्याकडे 4 मिनिटं आणि 30 सेकंद बाकी राहिलेत हे षटक टाकण्यासाठी. शेवटच्या 12 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. आपण थोडंसं घाईत इतिहासापर्यंत जाऊन पोहोचतोय. ऑनस्क्रीन निश्चयप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मान्यवरांच्या यादीमध्ये आमच्या महिलाही कुठं कमी नाही आहेत. मग आमच्या नगराध्यक्षताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आमच्या गटनेत्याताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आमच्या या ठिकाणी नगरसेविकाताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आजी माझी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेत. या सगळ्यांचं प्रेम आहे. आज सर्व जाती धर्माच्या आहेत, सर्व पक्षाची नेते मंडळी ही सगळी एका व्यासपीठावरती आलीत. त्याचं कारण एकच आहे, युवा शिडी ग्रामस्थांवरती असणारं प्रेम आहे. या सगळ्यांनी नेहमी अगदी आपण पाहिलं. या प्रेमापोटी सगळी मंडळी नेहमी उभी राहिलेली आहेत. त्याचं कारण निश्चितच एकच आहे, कारण या युवा शिडी ग्रामस्थांसाठी एक व्यक्ती कधीच मोठा नाही हो. आमच्यासाठी आमची संघटना ही सगळ्यात मोठी आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला शिर्डी शहराचं नाव, साईबाबांच्या नगरीतलं नाव सामाजिक क्षेत्रात मात्र मोठं करायचं आहे. हा आमचा ध्यास आहे. हे आमचं युवा शिर्डी ग्रामस्थ आहे. 12 चेंडू 16 धावा. समोर प्रदीप गायकवाड. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं लॉंगॉनला खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. विकास पवार चेंडूवरती. शेवटचे इथे मात्र 11 चेंडू. 11 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 15 धावा. 11 गेंदे 15 रन. शिवा काशीद राजेंना म्हणला, राज
इथून पाठीमागे जगलो फक्त शिवा काशीद म्हणून जगलो गेलो, परंतु यावेळेस मरण येताना हे मरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येणार आहे. राज एवढं आयुष्यातलं जे सोनं होणार आहे ते मरण माझ्या हातातून घेऊ नका, हे प्रेम येतो, बाकी काहीच नाही. म्हणून स्वराज्य उभं राहिलं गेलं. बिगिट करायचा प्रयत्न, डॉट बॉल जसे डॉट बॉल येणार आहेत, विकेट येणार आहेत, मॅच मधली रंगत वाढणार आहे. 10 चेंडू बनवायच्या अजूनही 15 धावा, 10 गेंदे 15 रन. क्वालिफाय 2 ची मॅच. काय रंगली मॅच मैदानाच्या आत. एका बाजूला गुलाबी रंग आहे जय बजरंग वायजापूर, एका बाजूला पिवळा रंग आहे श्री साई सूर्य 11 लोणी. परत एकदा चेंडू अगदी पडा पाहतोय, कव्हरला खेळलाय, शतरक्षक चेंडूवरती आलाय, 1 धाव येणार आहे. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त होती, परंतु त्या दरम्यान 1 धाव, धापलक 46, उर्वरित 9 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा. गुलाबी रंग आहे. व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी योगदान, संघ मालकासाठी एक स्प्लेंडर बाईक ज्यांच्या माध्यमातून आहे, आणि आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांवरती ज्यांचं नेहमीच प्रेम पाहायला मिळतंय ते शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आदरणीय अभयराजे शेळके पाटील अर्थात अभय भैया या ठिकाणी उपस्थित झालेत. भैयांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. 8 चेंडू 14 धावा. काय मॅच आहे मैदानाच्या आत. 8 चेंडू 14 ही मॅच बाकी राहिली आहे. अल्ताफ तयार आहे. परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. शिर्डीकर मंडळी, मॅच आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या बाजूला, काहीच हरकत नाहीये. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. अरे इथं गुलाल कोण उधळणार, जय बजरंग वैजापूर की सदानंदाचा येळकोट बनत भंडारा कोण उधळणार, साई सूर्या लोणी, प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधावं लागणार आहे. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 30 सेकंद तुमचे बाकी राहिलेत, त्यात तुम्हाला 1 चेंडू टाकायचा बाकी राहिलाय. मिड विकेट, हेलिकॉप्टर शॉट, चेंडू मात्र मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. टाइम अगदी ओके आहे. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक राहणार. हेलिकॉप्टर शॉट या दरम्यान पाहिले मिळाला. अल्ताफ शेख होता संघाचा संगणक, तो होता चॅप्टर, त्यांनी टाकला यॉर्कर. त्याच्यापेक्षा निघाला प्रदीप गायकवाड चॅप्टर, त्यांनी खेळला हेलिकॉप्टर आणि त्याच्यावरती आला एक छान असा सिक्सर. हा षटकार आम्ही पाहिलेला आहे, दूरवरती पाठवला. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. 6 गेंदे 8 रन. इथं जर जय बजरंग वायजापूर संघ जर जिंकला तर 1100 रुपयाचा प्राइज आलेला आहे सून राजपूत आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय आमचे हौशीराम अण्णा कोते पाटील आणि योगेशजी डांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 8 धावा. 2 समान ताकदीच्या खेळाडू समोरासमोर असले की हुकमी एक्का काढावा लागतो, आणि हुकमी एक्का जर वेळेत नाही काढला तो हुकमी एक्काचा सुद्धा फारसा फायदा होताना पाहायला मिळत नाही. कि कहा जाता है ना कि अपनी कीमत उतनी रखियो ज्यादा हो सके, अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या वह क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. 6 गेंदे 8 रन. मंगेश राशीनकर आलाय गोलंदाज, आणि इथे पहिला चेंडू मंगेश राशीनकरचा. पहिला चेंडू मंगेश राशीनकरचा काय, डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संघ मालक सनीभाऊ राजपूत यांनी कळवलेलं आहे, मंगेश राशीनकरने जर सामना जिंकून दिला
तर 5100 रुपये मिळणारे मंगेश राशीनकरला. बिग हिट, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. आणि म्हणतोय काय, समजले का तुले? राहुल झोनवाल म्हणतात मले. 6 रन, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आता 58. शेवटचे 4 चिनवाडी बनवायच्या 2 धावा. कोण कोणावरती करणारे वार. चेंडू बाकी राहिले 4. अरे जिंकतोय कोण? धावा बनवायच्या 2. 4 चेंडू आणि 2. साई सिद्धी वॉरियर्स या टीमच्या विरोधात लढणारा संघ कोणता? जय बजरंग वाईजापूर? प्रश्नचिन्ह आहे. तिसरी साई सूर्य 11 लोणी? प्रश्नचिन्ह आहे. पण मंगेश राशीनकरचा पहिला चेंडू डॉट आलेला प्रदीप गायकवाड त्याच्या डोक्यावरती ठेवला. मानलं भाऊ तुला. हे कौतुक आहे हो, बाकी काहीच नाही. आरिफ शेख यांच्या वतीने मंगेश राशीनकर साठी 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. हे कौतुक आहे हो, हे कौतुक आहे, बाकी काहीच नाही. आणि चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय खेळला तिथे शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक आली आहे. सामना आता बरोबर येते. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायची 1 धाव. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायची 1 धाव. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. 3 चेंडू 1 आणि डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 1 धाव. काय चेंडू टाकलाय यावेळेस. ज्यांची कामगिरी पाहून शिर्डीकरांचा भरून आलाय ऊर, तो संघ आहे जय बजरंग वाईजापूर. काय गोलंदाजी मैदानाच्या, जबरदस्त. 60 धावसंख्या त्याच्यावरती मॅच निश्चितप्रमाणे थांबली गेली. परंतु शीते एक सिंगल घेत या स्पर्धेच्या मेगा फायनलला जाऊन पोहोचलाय साई सूर्य 11 लोणी. एकदा जोरदार झाला या टीम साठी. टीमचा मनापासून अभिनंदन. जय बजरंग वाईजापूर.